नमस्कार वामनरावजी. नमस्कार सर. आपल्याला भेटून अतिशय आनंद झाला. मला वाटतं पण 5-6 वर्षापूर्वी एकदा भेटलो होतो. भेटलं होतं सर, अशाच एका व्यासपीठावर. त्यानंतर आज भेटतो आहोत. म्हणलं 2 शब्द आपल्याशी बोलावेत, जरा मन मोकळेपणानं आपल्या दिलखुलास गोष्टी कराव्यात म्हणून मुद्दाम आपल्याला पाचारण केलं. वामनरावजी, आपण मूळचे कुठले हो? मी नाशिक जिल्हा, तालुका सिन्नर, गावाचं नाव देशवंडी. अच्छा, हे माझं जन्मगाव. हा हा हा. आता आपण लोककवी म्हणून एवढे मान्यता प्राप्त झालेले आहात, आपल्याला लोकप्रियता मिळालेली आहे. तर मला थोडासा आपल्या लहानपणीच्या म्हणजे जुन्या जीवनामध्ये, जुन्या काळामध्ये जाऊन 2 गोष्टी विचारायच्या आहेत. की आपला शालेय जीवनाचा काळ म्हणजे कुठला काळ साधारण? म्हणजे सर, आमच्या गावात शाळाच नव्हती आणि शाळा नसल्यामुळे मी काही शिक्षण घेऊ शकलो नाही. म्हणजे आपण शिकलाच नाही? नाही, शिक्षण झालेलंच नाही. बापरे. आणि शिक्षण न झालेला मनुष्य काव्य क्षेत्रामध्ये एवढ्या पदावर येऊन पोहोचतो म्हणजे धन्यता म्हणायला पाहिजे. वामनरावजी, आपल्याला जर अक्षर ओळख नाही तर मग आपण लिहिलं कसं काय? सर, ते असं घडलं, मी मुंबईला समता सैनिक दलात काम करायचो. अच्छा अच्छा. समता सैनिक दलात काम करत असताना मी लेझिम आणि लाठी शिकलो. लेझिम आणि लाठी शिकलो आणि नंतर एका समाज कल्याण याच्यामध्ये, केंद्रामध्ये मी लेझिम मास्तर होतो. बरोबर. लेझिम शिकवायला. आणि तिथं मुलांना लेझिम शिकवत असताना एक माणूस आला, अडाणी माणूस होता. त्याचं गावावरून पत्र आलेलं होतं आणि तो म्हटला की तुम्ही एवढं पत्र वाचा. तर सर, मी माझ्या अंगावर जे कपडे होते तर अगदी उत्तम प्रकारचा सुशिक्षित शिक्षक आहे अशा प्रकारचं त्याला वाटलं. पण मला जाणीव होती की मला लिहिता वाचता येत नाही, अशी परिस्थिती झाली. आणि मग मी फारच निराश झालो. मी त्या माणसाला परतवून लावलं आणि निराश झालो. आणि एवढा निराश झालो की माझ्या डोळ्यातून घळघळ अश्रू गळायला लागले. आणि देहलवी सरांच्या टेबलावर मी बसलो. ते देहलवी होते, ते दिल्लीला गेलेत, आपले पाकिस्तानला गेलेत. मग त्यांनी, अरे बोले करड़क तुम तो रोते हो. मी म्हटलं, हाँ सर, मुझे लिखना पढ़ना नहीं आता है. अरे बोले क्या बड़ी बात है, 26 तो अक्षर है, 8 दिन में आ जाएंगे. आणि मग तशा प्रकारे मी त्याच दिवसापासून तो प्रयत्न सुरू केला आणि उत्तम प्रकारची अक्षर ओळख करून घेतली. त्याच्यानंतर लिखाण कसं करावं, रोज 8 ओळी 10 ओळी लिहू लागलो. त्याच्यानंतर वाचनही बरंच झालं आणि मग मी बरेचसे ग्रंथ वाचले. अच्छा, म्हणजे शाळेत न जातानाच तुम्हाला अक्षर ओळख झाली? शाळेत न वाचायला शिकला? होय सर. अच्छा वामनरावजी, आपण म्हणजे शाळेचं जीवन, शिक्षण न घेताना आपण सुशिक्षित झालात आणि उत्तम प्रकारे लिहायला लागलात. तर ह्या लहानपणी म्हणजे आपल्या लहान वयामध्ये या काव्याकडे आपला कसा कल लागला, किंबहुना काव्य आपल्यामध्ये आहे अशी जाणीव आपल्याला केव्हा झाली? सर, खरं तर आम्ही मिळायची गाणी लिहायचो, पण याला कवी म्हणतात असं मला वाटतच नव्हतं. हलकी फुलकी गाणी लहान लहान लेकरांसाठी लिहायची आणि ती मी अगोदरच गाणी लिहित होतो. पण एक प्रसंग असा घडून आला की ते सायमन कमिशन भारतात आलेलं होतं. अच्छा, म्हणजे 1942-43. आणि त्याने वेगवेगळे जे पक्ष आहेत, काँग्रेसचे प्रतिनिधी, मुस्लिम लीगचे प्रतिनिधी, अँग्लो इंडियन लोकांचे प्रतिनिधी, शिखांचे प्रतिनिधी बोलवलेले होते. आणि त्याच्यात शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाची जी संस्था, ती संस्था नव्हती, नंतर 42 साली जन्माला आली. तर अस्पृश्यांचा एकच प्रतिनिधी घेतलेला होता आणि तो घेतला जावा म्हणून ठिकठिकाणी सबंध मुंबई शहरात सभा व्हायच्या. म्हणजे एकापेक्षा अधिक प्रतिनिधी घेतले जावेत अशा एवढ्यासाठी त्या सभा होत्या. आणि त्या सभेमध्ये मी एक गाणं गायलं आणि लोकांनी खूप टाळ्या वाजवल्या आणि मग गाणी लिहिण्याचा मला छंद जडला. अच्छा, असं आहे सर. म्हणजे तुमच्या या काव्य लेखनाला तिथून सुरुवात झाली. 1943, 3 मे 1943 तो दिवसही मला आठवतो. अच्छा अच्छा. 3 मे 1943. बरं, मग आता ही तुम्ही अर्थातच त्यावेळेपासून छोट्या छोट्या कविता अशा लिहायला लागला असाल. मग ह्या कविता तुमच्या म्हणजे लोकांपुढे येण्यासाठी व्यासपीठ कुठलं त्यावेळेला तुम्हाला मिळायचं? व्यासपीठ असं मिळायचं सर, कोणाच्या घरी
5वीचा कार्यक्रम असला अच्छा. तरी आम्हाला बोलवायचे. अरे वा. नामकरणाचा कार्यक्रम असला तरी बोलवायचे. आणि आमच्यात 10व्या किंवा 13व्या दिवशी शोकसभेचा कार्यक्रम असतो, त्याच्यातून आम्हाला कार्यक्रम मिळायचे. आणि बाकीच्या सभा असल्या की तिथे आमचा संच असायचा. शिवाय उत्सव वगैरे असते. गणेशोत्सवात देखील आम्ही गायले. आता मग त्या काळचा म्हणजे अलीकडचा म्हणत नाही मी, त्या लहानपणात जे की तुम्ही काव्य वगैरे करायचा म्हणजे त्या काव्यासाठी तुम्ही विषय कुठले निवडले होते? विषय आमची खरी सुरुवात अशी झाली सर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश लोकांना सांगायचा. त्यावेळी संपूर्ण समाज अशिक्षित होता आणि म्हणून मग हलकी फुलकी समाजाला समजतील अशा प्रकारची गाणी जन्माला येऊ लागली. उदाहरणार्थ, बाई जाईल तुझं दुःख सारं, बाळ होईल तुझं फौजदार, वा. किंवा घरधनी मी सांगते तुम्हाला, माझ्या पेंद्याला शाळेत घाला, किंवा आई वडिलांना चीड यावी आणि त्यांनी मुलांना शाळेत पाठवावं म्हणून शिकला नाही शाळा र अडाणी तू गोळा, अशा प्रकारची गाणी आम्ही लिहायचो. आणि त्याचा लोकांच्या मनावर परिणाम व्हायचा आणि लोक मग आपल्या मुलांना शाळेत पाठवू लागली. अच्छा, म्हणजे शैक्षणिक हा विषय तुम्ही निवडला होता सुरुवातीला, शिक्षण लोकांना मिळावा हा विषय. फारच सुंदर. याच्याबरोबर आणखीन एखादा दुसरा विषय मग बाबासाहेब आंबेडकरांचा जो संदेश असेल तो आम्ही देत राहिलो. तो संदेश आम्ही म्हणजे समतेचा म्हणा, समतेचा संदेश की माणूस हा माणूस असतो आणि माणूस माणसाला जात नसते हे आम्हाला जाणवायला लागलं. आणि माणूस ऊच नीच ब्राह्मण महार मांग चांभार हे आम्हाला अमान्य आहे, आजही अमान्यच आहे. आणि मग असा हा समतेचा संदेश देणारी गीत जन्माला येईल. अरे वा वा वा. आणि अर्थात त्याबरोबर स्वाभिमान हाही तुमच्या म्हणजे अंगी बाळगावा अशा तऱ्हेचे तुम्ही संदेश. स्वाभिमान तर महत्वाचाच आहे सर, कारण हा देश मालकांचा आणि गुलामांचा देश आहे आणि गुलाम हा जो आहे अशी त्यावेळेला भावना होती. तर हा लाचार आहे. हा लाचार असल्यामुळं याने सदा सर्व काळ लाचार राहू नये. तर मी देखील माणूस आहे आणि मला देखील शिक्षण मिळालं पाहिजे, मला देखील नोकरी मिळाली पाहिजे, मला देखील लोकांच्या बरोबरीने जगता आलं पाहिजे, अशा तऱ्हेचा समतेचा संदेश आम्ही लोकांना देत असू. अच्छा अच्छा. म्हणजे त्यावेळचा तुमचा हा काव्य क्षेत्रातला हा जो काव्य प्रवास आहे असा जो हा चालू होता प्राथमिक अवस्थेतला काव्य प्रवास. प्राथमिक अवस्थेतला. वा वा. आता मग पुढे जाता जाता ह्याच्यामध्येच काही प्रकाशनाचा प्रसंग आला असेल ना, एखादं तुमचं पुस्तक छोटं मोठं असं काही त्या संदर्भात काही? छोटी मोठी पुस्तकं जन्माला आली सर, पण ती कशी आली, ती 10-12 अशी गाणी छापायचो आम्ही. तर बाकीच्यांची नावं मला आठवत नाहीत, पण ओंजळ नावाचं एक पुस्तक आम्ही त्यावेळी छापलेलं होतं तेवढं आठवतंय. बाकीची 4-6-10 गाणी अशी पुस्तकं छापायची आणि ती विकायची. मग ह्या ओंजळीचं प्रकाशन मोठं जोरात झालं असेल? नाही सर, प्रकाशन नाही. त्याचं प्रकाशन होण्याचं कारणच नव्हतं, कारण ते आम्हाला त्या काळी ते काही समजतच नव्हतं. गाणी आहेत, गाणी वामनची गाणी लोकांना आवडायची आणि ती गाणी छापायची आणि लोक जायचं. अच्छा अच्छा. मग ह्या ओंजळीनंतर आणखीन आपला हा काव्य प्रवास पुढे जात 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 मग आणखीन काही एखाद दुसरी तुम्हाला आठवत असेल प्रकाशनं तुमची झालेली? प्रकाशनं नंतर काही पुस्तकं निघाली. औरंगाबाद मधून 2 प्रकाशनं झालेले आहेत. एक वामनराव निंबाळकर यांनी प्रकाशित केलेलं आहे, त्याचं नाव वाटचाल होतं. आणि त्याच्यानंतर काही मित्रांनी पद्मपाणी प्रकाशन नावाची संस्था काढली आणि त्या संस्थेच्या वतीनं मोहोळ नावाचं एक पुस्तक आलं आणि या दोन्हींचेही प्रकाशन समारंभ चांगले झालेले होते. अरे वा. औरंगाबादमध्ये. बहुत अच्छा. आता आतापर्यंत ह्या तुम्ही जे काही काव्य प्रवास तुमचा झालेला आहे, जे काही काव्य लेखन झालेलं आहे, यामध्ये आपण कोणकोणते काव्य प्रकार म्हणजे अनुसरले आहेत किंवा हाताळलेले आहेत? सर, आम्ही जो लोकगीत हे फार हलकं फुलकं असतं लोकगीत. आम्ही लोकगीताचा प्रकार हाताळला. हो, पण या लोकगीतामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. लोकगीतातले आपण कुठले हाताळले? लोकगीतात अनेक प्रकार आहेत. तर आम्हाला नुसतंच लोकगीत सादर करायचं तर ते अपूर्ण वाटायला लागलं. मग त्याला आम्ही उर्दूचा जो बाज आहे, उर्दूचा गीत सादर करण्याचा जो एक प्रकार आहे, तो प्रकार आम्ही स्वीकारला. त्याच्यात उर्दूचा म्हणजे गझल हा एक प्रकार आहे. मी आता उदाहरणार्थ लोककाव्यामध्ये पोवाडा हा प्रकार, यासारखे आणखीन कोणकोणते प्रकार? नाही, ते भारूड म्हणा किंवा भारूड नाही, फक्त लोकगीत. अच्छा, बर.
तर मग ह्यामध्ये अर्थात आपण आपला जो काळ होता लहानपणीचा आणखीन आपल्या ह्याचा तो राष्ट्रभक्तीचा आणखीन देशभक्तीचा म्हणजे त्यावेळेला फार मोठ्या चळवळी असायच्या होत्या सर. तर या ह्याच्यात आपण काही केलेली समरगीत आहे की असं की अत्यंत जे आपल्याला प्रिय वाटतं असं एक समरगीत सर माझी मराठी आणि हिंदी देखील आहेत. अच्छा. तर मी तुम्हाला एक दोन दाखवतो. आता समरगीताचं मराठी समरगीत एखादा मराठी समरगीत दाखवतो. चीनचं आक्रमण ज्या वेळेला भारतावर झालं म्हणजे 1962 त्यावेळी समरगीत जन्माला आलं पहिलं. तर ते अनेक समरगीत आली तर त्याच्यातलं मी तुम्हाला सांगतो. मनगट मराठी मर्दाची छाती, मनगट मराठी मर्दाची छाती, दावा ह्या देशाच्या वैऱ्याला, द्या तोंड विषारी वाऱ्याला. सीमेहून शत्रूच्या सैन्याचा तांडा, सीमेहून शत्रूच्या सैन्याचा तांडा, निर्दाळू बघतो भारत खंडा, मारा मुसंडी जा तोफेच्या तोंडी, फिरवा त्या तोफेच्या माऱ्याला, द्या तोंड विषारी वाऱ्याला. अशा प्रकारची समरगीत. दुसरं येणार आज घरधनी माझा सीमेहुनी, मी वाट त्याची पाहते दारात येऊनी. तिसरं समरगीत म्हणजे हे खरं म्हणजे हे उत्तम भावगीत असल्यासारखंच आहे. समराच्या संदर्भातलं आहे परंतु स्त्रीच्या संवेदना आणि भावना सांगणारा आहे सर. ते आहे. वा वा. आणखीन तुम्हाला एक ऐकवतो. गेला रणी तयाची चिंता तुला आहे का, गेला रणी तयाची चिंता तुला आहे का, चिंता तुला आहे का, सांभाळण्या तुला मला गेलाय जो रणी, मरणाशी खेळ खेळतो मरणाच्या अंगणी, रक्तात नाहतो तिथे आपुला मुकुटमणी, जाणीव त्या जीवाची भारत भुला आहे का, चिंता तुला आहे का, ओवाळीते इथे तुला भगिनी तुझी परी, ओवाळीते इथे तुला भगिनी तुझी परी, आपुली दिवाळी साजरी समरात तो करी, गोळी तिथे आणि इथे पोळी तुझ्या घरी, गोळी तिथे आणि इथे पोळी तुझ्या घरी, हा गोड घास त्याला तू घातला आहे का, चिंता तुला आहे का. वाह 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 वाह. मला माझ्या लहानपणीच्या दोन भावगीतांची आठवण झाली वामनरावजी. ते वाटवे भावगीत गात होते. निरांजन पडले तबकात आणि गेला दर्यात, घरधनी गेला दर्यात, दर्यापार. दर्यापार. तर हे जे आपली आत्ताची दोन गाणी मी ऐकली तर मला त्याची आठवण झाली. माझ्या लहानपणी ते मी ऐकत होतो. सर आणखीन एक समरगीत हिंदी आहे, मी ऐकवतो तेवढं. वा जरूर जरूर. म्हणजे मराठी खेरीज तुम्ही आणखीन हिंदीमध्ये सुद्धा केले? हिंदी लिहितो सर. अच्छा अच्छा. हिंदी लिहितो. तर ऐका, हा खमसा आहे. हा 5 ओळींचा असतो. त्याच्यातलं 1-2 कडवेच ऐकवतो मी. 2 कडवे ऐकवतो. अच्छा जरूर जरूर. जवानो तन बदन और मन वतन के वास्ते दे दो, जवानों तन बदन और मन वतन के वास्ते दे दो, किसानों अन्न का कण कण वतन के वास्ते दे दो, अमीरों तुम्हारा धन वतन के वास्ते दे दो, छिपाना छोड़ दो कंचन वतन के वास्ते दे दो, अरे खजाना खोल दो सब धन वतन के वास्ते दे दो, खजाना खोल दो सब धन वतन के वास्ते दे दो. बहुत अच्छा. यहाँ फिर से कोई रजपूत, यहाँ फिर से कोई रजपूत राणा जी सा पैदा हो, गुरु गोविंद जी रणजीत जी गाजी सा पैदा हो, अकेला हो हजारों में प्रभु बाजी सा पैदा हो, वतन पे हो फिदा, अकेला हो हजारों में प्रभु बाजी सा पैदा हो, वतन पे हो फिदा नरवीर नेताजी सा पैदा हो, शिवाजी बन के तुम दर्शन वतन के वास्ते दे दो. क्या बात है. आणखीन ऐका सर. मुलींना उद्देशून म्हटलेलं आहे. सुहागन होने वाली जो भी दुल्हन बन के बैठी हो, सुहागन होने वाली जो भी दुल्हन बन के बैठी हो, किसी की होने वाली हो बहू या किसकी बेटी हो, समय शादी का हो या मंडवे में बारात आई हो, तुम्हारी शादियां रोको, वरों को रण में जाने दो, कुंवारी तुम रहो कंगन वतन के वास्ते. क्या बात आहे. अशा प्रकारची समरगीत आहेत सर माझी. म्हणजे उत्स्फूर्त राष्ट्रभक्तीचं देशभक्तीचं म्हणजे हे ज्वलंत उदाहरण आहे सर. आणि मला हे असं आपलं एकदा काव्य ऐकल्यानंतर तुम्हाला लोककवी का म्हणावं ह्याचीच पंचायत वाटायला लागली. म्हणजे लोककवी तर आहातच आपण, प्रश्नच नाही, पण काय अप्रतिम काव्य केलं हे. वा वा. आता आणखीन एक मी तुमचं नज्म या धरतीचं एक मराठी काव्य माझ्या कानी आलं होतं बघा. नज्म आहे सर. म्हणजे उर्दू भाषेचा एक नज्म म्हणून प्रकार आहे. नज्मचा प्रकार तो कसा असतो सर, मराठीतून पोवाडा आणि
उर्दूमधून हा. नज्म आली. अच्छा. नज्म आली. हा, हा. तर पोवाडा आधीचा की नज्म आधीची हे सांगणं मला तरी कठीण आहे. नाही, ते जाऊ दे, हा. पण त्या धर्तीवर आपण एक नज्माचा रचना प्रकार केली आहे. सांगतो. मला आता उदाहरणार्थ हा. एक मधलं कडवं सांगतो. हा. ध्रुपद सांगत अच्छा, नाही. ठीक आहे, ठीक आहे, ठीक मानवी मन आहे तिथे जे तण आहे, साऱ्या दुःखाचे खरे तेच कारण आहे. उपाशी जन आहे, भुके मरण आहे, परंतु दुसरीकडे भरपूर धन आहे. कुठे अडचण आहे, दुबळेपण आहे, परी चोरांच्या घरी सदैव सण आहे. जिथे दुर्जन आहे, जिथे दुर्जन आहे, नीच वर्तन आहे, असल्या भूमीवरी जीवांची दैन आहे. आहे. हा. कुणा बंधन आहे, धाक दडपण आहे, कुणाच्या करणीमुळे कुणी बेचैन आहे. हा. कुणाच्या करणीमुळे कुणी बेचैन आहे, रोज भांडण आहे, रणकंदन आहे. हा. भासली सारी भूमी जळते वन आहे. अशा प्रकारचा हे नजमचा प्रकार आहे सर. वा वा, पण हे नर्म लिहिताना तुम्ही मराठीमधून इतका मोठा संदेश आपण दिला आहे लोकांना. वा वा, काय वस्तुस्थितीचं वर्णन केलं. वा वा. आता वामनरावजी, की आपण ह्या काव्य क्षेत्रामध्ये इतके दिवस काढले आहेत, काढता आहात. आपल्याकडून देशाटन तर खूपच झाला असेल, कारण आपल्याला फार बाहेरून मागणी असणार. तर असं देशाटन म्हणजे कुठे कुठे आपण गेलात? महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यात आणि सर्व भागात मी फिरलेला आहे. अच्छा, महाराष्ट्राबाहेर? महाराष्ट्राच्या बाहेर सुरत पर्यंत गेलो. अहमदाबाद, बडोदा आणि सौराष्ट्रामध्ये देखील मागणी आहे, पण अशा तारखाच जुळल्या नाही. आणि मध्य प्रदेशात भोपाळ पर्यंत जात असतो मी. अच्छा. भोपाळ इकडे भिलाई पर्यंत कार्यक्रम होतात. अरे वा. कलकत्त्याच्या आता हे असं देशाटन करत असताना तुम्हाला अर्थात अनेक अनुभव येत असतील, अनेक प्रकारचे दृश्य तुमच्या नजरेसमोर येत असतील, किंवा अनेक प्रसंग तुम्हाला उपभोगायला लागत असतील. तर यामध्ये अशी काही आठवण तुमच्यामध्ये या प्रवासामध्ये घर करून गेलेली, की तुमच्या त्या प्रवासात अर्थातच कार्यक्रम होणार, या कार्यक्रमामधून अशी काही एखादी आठवण आहे की जी तुमच्या मनामध्ये घर करून राहिली आहे, की तुमच्या काव्यानं त्या कार्यक्रमामध्ये असा काही म्हणजे परिणाम घडवून आणला, अशी काही एखादी घटना तुमच्या लक्षात आहे का? ते सांगू शकाल? एक प्रसंग मला आठवतो सर, की मला आठवते लहानपणी ते वाटवे गात असत बघा, भावगीत. ते मला वाटतं आईवरती शेवटी सगळ्यात एकाची आई, आणि ते आई म्हणाल्यानंतर अक्षरशः सगळे त्या बायका तर डोळ्याच्या मध्ये पाणी येऊन उभं राहायचं. असं भगतसिंगाचा पोवाडा शाहीर गात असताना लोकांच्या डोळ्यात पाणी उभं. असं आपण काही गात असताना असा काही समारंभामध्ये काही आठवण? माझी 1-2 गाणी अशी आहेत सर. लोकांना रडवणारं माझे एक गीत आहे. लोकांना रडवणारं एक गीत आहे. ते गीत असं आहे, पाणी वाढ गमा. अच्छा. पाणी वाढ गमा प्रतापसिंग बोदडेंनी कॅसेट केलेलं आहे. त्या गीतामुळं प्रत्येक कार्यक्रमात ते बोदडेच गातात. मला ते आठवणारही नाही, पण बोदडे गातात. आणि त्या गीतामुळं असा परिणाम होतो की लोक अश्रू ढाळतात. ती कोण गझल आहे का? ती गझल नाही, गझल दुसरी आहे. आणि तो प्रसंग इथे 40गावला घडलेला आहे सर. आणि मला तो कायमच्या माझ्या आठवणीत राहिला. तो असा आहे, 2 पती पत्नी 3 वर्षापासून विभक्त होते. नवरा बायको विभक्त होते, एकाच गावात राहत होते. आणि रात्री माझा कार्यक्रम ऐकला आणि ती गझल ऐकली, आणि एवढा त्यांच्या मनावर परिणाम झाला. गझल मराठी आहे, मी तुम्हाला ऐकवा. असा परिणाम झाला की दुसऱ्या दिवशी चहाचं आमंत्रण देण्यासाठी ते दोघंची दोघे आले. म्हणजे 3 वर्ष अलिप्त असलेले एकत्र आले. ती गझल अशी आहे, आली न कधीही कीव तुला, आली न कधीही कीव तुला, आली न कधीही कीव तुला, या भोळ्या जीवाला छळताना. आली न कधीही कीव तुला, या भोळ्या जीवाला छळताना. दिसला का कधी हा जीव तुला, प्रेमाच्या फुलाहून ढळताना. प्रेमाच्या पवित्र धाग्यांनी हा जीव जखडला तू माझा. प्रेमाच्या पवित्र धाग्यांनी हा जीव जखडला तू माझा. केलाय गुन्हा मी काय असा, हा जीव जीवाशी जुळताना. जीवनास विटूनी हा जीवडा, जीवनास विटूनी हा जीवडा, मरणास मिठी मारू बघता. जीवनास विटूनी हा जीवडा, मरणास मिठी मारू बघता. कैचीच धरावे काय आला,
कैचीत धरावे काय आला हा प्राण कुडीतून पळताना. हो हो हो. कसं आहे, हा 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 हा. जीवनास विटूनी जगायलाच नको, कारण संसारच नाही. हो. जीवनास विटूनी हा जीवडा मरणास मिठी मारू भगता कैचीत धरावे काय आला हा प्राण कुडीतून पळताना. हो. पुढे काय म्हणते, हा. जाळून मला तू जन्मभरी केलीस अशी माझी होळी. हो. जाळून मला तू जन्मभरी केलीस अशी माझी होळी. ओतावे इथेही तेल कसे, ओतावे इथेही तेल कसे, सरणात आता मी जळताना. जाळून चिता माझी आता, जाळून चिता माझी आता ही राख कशाला चाळावी. जाळून चिता माझी आता ही राख कशाला चाळावी. हा शोध कशाचा रे करसी मातेला आता मी मिळताना. हा शोध कशाचा रे करसी मातेला आता मी मिळताना. तर घडतंय कसं सर, आपल्या हिंदू पद्धतीनं माणूस मरण पावला की त्याला सरणावर नेत असताना त्याला त्याची तयारी करतात, त्यावेळेला सोन्याचा मणी त्याच्या मुखामध्ये घालतात बाईच्या तरी. बरोबर. तर बाई काय म्हणते, बाई काय म्हणते, सोन्याचा मणी घालून मुखी आणलेस मला तू काल इथे. सोन्याचा मणी घालून मुखी आणलेस मला तू काल इथे. त्या एक मण्यासाठी वामन, त्या एक मण्यासाठी वामन बघते मी तुला हळहळताना. त्या एक मण्यासाठी वामन बघते मी तुला हळहळताना. तर याचा परिणाम असा झाला, एकत्र आले ते कायमचे एकत्र. बहुत अच्छा, बहुत अच्छा. वामनरावजी, आपण हिंदी काव्यामधून मगाशी एक राष्ट्रभक्तीचा संदेश दिलात. आता अलीकडच्या या जीवनामध्ये बऱ्याच दंगली बिंगली उसळतात, काय मग त्या धार्मिक असतात, जाती असतात, अनेक असतात. तर या संदर्भामध्ये आपण एखादी अशी काही कविता लिहिली का, आपल्याला काही आठवते आहे का? हा आहे. हिंदी आहे मला वाटतं, ती मराठी आहे. अच्छा, मराठी आहे. मराठी आहे. असं आहे ते सर, या दंगली ज्या उसळतात ना, तर हे धर्मवेडे लोक जे आहेत, धर्मवेडे लोक ह्या दंगली उसळतात आणि त्यांना एक प्रकारचा संदेश आहे म्हणा, नाही तर विनंती आहे, प्रार्थना आहे. ती अशी आहे की मैदानी येऊन बेभान होऊन दंगल ना कार्य करू. सर मी स्वरात म्हणून. हो वा वा, जरूर जरूर स्वरात म्हणून. अगदी क्या बात आहे. मैदानी येऊन बेभान होऊन दंगल न कार्य करू. मैदानी येऊन बेभान होऊन दंगल न कार्य करू. दंगल न कार्य करू. जगू द्या जगाला तुम्हीही जगा, जगू द्या जगाला तुम्हीही जगा. सुख संसाराची तुम्हीही बघा. प्राणहानीसाठी धर्माची काठी हाती नकारी धरू. प्राणहानीसाठी धर्माची काठी हाती नकारी धरू. मैदानी येऊन बेभान होऊन दंगल नकारी करू. नका माणसाला नकारी धरू. नका माणसाला नकारी धरू. नका रक्तपाताची भाषा करू. अरे पुत्र माणसाची असे माणसाची वैरी नकारी ठरू. वैरी नकारी ठरू. बहुत अच्छा, वाह वाह, क्या बात आहे. वामनरावजी, आपल्याला आपल्या जीवनामध्ये ह्या असे एवढे लोकप्रिय कवी आपण झालेले आहात, तेव्हा पुरस्कार, सन्मान, सत्कार असे प्रसंग अनेक आले असतील. मिळाले सर. तेव्हा या संदर्भामध्ये काही आपण जर सांगितलं तर, की अर्थात मला माहिती आहे की आपलाच आपण मान सांगणं हे बरोबर नाही, बरोबर नाही, तरी पण आम्ही आपल्याला विनंती करतो की बाबा काही पुरस्कारासंबंधी घडलंय कसं सर. मी जवळजवळ 50 वर्ष गातोय, लिहितो आणि गातो. याच्या पलीकडे माझी पात्रता नाही. आणि अलीकडं आपला म्हणजे विनय आहे. तर असं घडलंय सर, अलीकडे समाज त्याचं थोडंसं काहीतरी कौतुक करतो आहे. भुसावळला मला चांदीचं मानपत्र मिळालं, स्मरणिका त्यांनी काढली. औरंगाबादला लोकांनी काही 1000 रुपये दिले.
आणि स्मरणिका देखील काढली आणि चांगले जे मान्यवर आहेत अशा मान्यवरांचे त्याच्यात लेख देखील आले. परभणीला देखील एक मोठा याच्याही पेक्षा मोठा सत्कार झाला. त्याच्यानंतर गेल्या वर्षी 6 डिसेंबरला मला डॉक्टर आंबेडकर फेलोशिप दलित साहित्य अकॅडमी दिल्ली त्यांनी दिलेला डॉक्टर आंबेडकर फेलोशिप. आणि यावर्षी महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ जे आहे महाराष्ट्र शासनाचं आहे ते महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ त्या मंडळानं 10,000 रुपयाचा पुरस्कार आणि गौरववृत्ती देण्याचं जाहीर केलेला आहे आणि तो कार्यक्रम या महिन्यातच कदाचित होईल. आणि सर आणखीन एक मिळालं आहे मला नगर जिल्ह्यातून जामखेड नावाचं गाव आहे. रामदास फुटाणे सुप्रसिद्ध साहित्यिक आहेत ते कवी आहेत मोठे रामदास फुटाणे. तर त्यांच्या वडिलांच्या नावानं भाई फुटाणे प्रतिष्ठान आहे. त्या प्रतिष्ठानच्या वतीनं मला संत नामदेव पुरस्कार मिळाला. असं आहे. फारच छान. आता अजून थोडा वेळ घेणार आहे मी, जास्त आपल्याला नाही त्रास देणार. आज आहे की हे सगळं तुमचा एवढा काव्य प्रवास चालू असताना आजच्या म्हणजे युवा काव्य स्पंदन बरेच युवक उत्तम काव्य करतायत. तर ह्या युवा काव्य स्पंदनाबद्दल आपलं मत काय आहे? आपण एक प्रतिष्ठित कवी आणि ज्येष्ठ श्रेष्ठ कवी आहात, तर या संदर्भामध्ये आपण आम्हाला काही सांगा. काय मत आहे आपलं? पूर्वी म्हणजे त्या बंधनात बांधलेलं असं काव्यरचना जन्माला यायची. आम्ही बंधनातलेच लोक आहोत, आम्ही त्याच्यातून मुक्त झालेले नाही. पण आता अलीकडे आपलं जे काव्य आहे ते अत्यंत वृत्तबद्ध आहे, गेय आहे. हे वृत्त आहे. कुठलीही कविता मला आणि नवी कविता जी आहे ना, नवी कविता आहे ना सर, तिने बंधन तोडलेलं आहे. पण त्याच्यात आशय फार चांगला असतो. जे लिहितात अलीकडचे जे सगळेच कवी जे लिहित आहेत तरुण पिढी या तरुण पिढीचे जे लिखाण आहे ते राष्ट्राच्या परिवर्तनाला कारणीभूत ठरणार आहे. अत्यंत पोषक आहे, त्यांची अत्यंत गरज आहे आणि ते चांगलं आहे. पण कधी कधी असं घडतंय सर, काही कवी आक्रस्ताळीपणा करतात. कसं तरी असं स्पष्ट मत मला पाहिजे. रक्तरंजित कविता नको. ते नुसतं रक्तबंबाळ झालेली भावना भडकवण्यासारखं तसं नको. एवढाच एक वैगुण्य सोडल्यास मला वाटतं त्यांची लेखणी राष्ट्राला उपयोगी पडणारी आहे. राष्ट्राच्या परिवर्तनाला तिची गरज आहे. वा वा वा. आता अगदी शेवटी आपल्याला सध्या अत्यंत आवडणारी, आपल्या सर्व रचनामध्ये अगदी म्हणजे आपल्या अंतःकरणाला आवडणारी अशी एखादी रचना आम्हाला ऐकवा. सर, रचना मला माझ्या काही बऱ्याचशा आवडत आहेत. पण त्याच्यातली मी आणखीन मला जास्त आवडणारी कविता मी सादर करतो. मला आवडणारी सादर करतो. बोला. लोकांचा राम, मी बुद्धाला देव मानायला तयार नाही. बुद्धाला मी देव मानत नाही. तसं जे हे सगळे देव आहेत आणि देवळात बसवलेले देव आहेत त्यांनाही मी मानत नाही. माझा जो राम आहे, माझा राम कुठे आहे? माझा राम शेतात राबणार आहे, कष्ट करणार आहे. तर त्या एक राम सीता आणि त्यांची 2 लेकरं असा हे त्या कवितेत आलेलं आहे. आणि तो माझा राम कसा आहे एवढं मी तुम्हाला सांगा. बहुत अच्छा बाबा. तो असा आहे, ऐका सर. दिस मावळत होता सांज काजळत होती, दिस मावळत होता सांज काजळत होती, राम रायाच्या राऊळी ज्योत पाजळत होती. दिस मावळत होता सांज काजळत होती, राम रायाच्या राऊळी ज्योत पाजळत होती. सीता शिणली भागली चूल पेटवीत होती, काळ काजळ ल्यालेली कळकटलेली, काळ काजळ ल्यालेली कोपी उजळत होती. काळ काजळ ल्यालेली कोपी उजळत होती. भूक लव अंकुश 2 लेकरं. भूक लव अंकुशाची पोटी विव्हळत होती, माया माऊलीची विडी उरी पाघळत होती. माया माऊलीची विडी उरी पाघळत होती. कारण पीठ पुरत नव्हतं, भूक भागत नव्हती. पीठ पुरत नव्हतं, भूक भागत नव्हती, पोटातली आग परी वरी उसळत होती. अशा अवस्थेत देखील सर ग्लानी 3 प्रकारे माणसाला ग्लानी येते, छोटा असो मोठा असो. एक तर आई
लहान लेकराला आफू देते आणि 3 तास झोपून ठेवते आणि सगळं काम धंदा उरकते. आता ती देखील आफूची ती ग्लानीच आहे सर. ती ग्लानी, आफूची ग्लानी, जशी आफूची ग्लानी, नशेले पदार्थ घेतले तर ती ग्लानी येते आणि भूक लागली तरी देखील ग्लानी येते. आणि त्या लेकरांना ग्लानी आलेली आहे. आणि ते झोप बाईची सावट, झोप बाईची सावट, झोप बाईची सावट पिलं पेंगळत होती. डुलक्या घेत होते. झोप बाईची सावट पिलं पेंगळत होती, पोटातली भूक. झोप बाईची सावट पिलं पेंगळत होती, पिलं पेंगळत होती, भूक भाकरी भोवती परी रेंगाळत होती. भूक भाकरी भोवती परी रेंगाळत होती. घाई घाईनं आईनं एक भाजली भाकर, घाई घाईनं आईनं एक भाजली भाकर, पिलं कलंडली होती, पिलं कलंडली होती, माय विरघळत होती. अशा अवस्थेत घाम पुशीत पुशीत, घाम पुशीत पुशीत आत आला रामराया कुपीत. लहानशा कुपीमध्ये घाम पुशीत पुशीत आत आला रामराया, मुखी ताट वाढण्याची भाषा न कळत होती, मुखी ताट वाढण्याची भाषा न कळत होती. नव्या रामायणातला राम होता उपवाशी, नव्या रामायणातला राम होता उपवाशी, साऱ्या परिवारासाठी रात्र तळमळत होती, साऱ्या परिवारासाठी रात्र तळमळत होती. वा वा वा. वामनराव, अप्रतिम. तुमच्याशी मला ह्या एक 20-25 मिनिटांमध्ये जे काही अनुभवायला मिळाला, जो काही आनंद मिळाला, तो मी शब्दाने व्यक्त करू शकत नाही. मला अतिशय आनंद वाटला की आपण आमच्या विनंतीवरून आला तिथं. मी आपला अत्यंत आभारी आहे. धन्यवाद सर. मला तुम्हाला भेटायचंच होतं आणि तो योग देखील तुम्ही आणला, तर मला तुमच्यापेक्षा जास्त आनंद मला झालेला आहे. नमस्कार. नमस्कार. नमस्कार.